लक्ष्मी, तुझ्या आनंदावर विरजण घालायचं नाहीये मला, पण जयंतच्या रूपाने या घरावर अजूनही संकट घोंघावतं आणि हे मला आणि जानूला सांगताही येत नाहीये. लक्ष्मी, आता दमली असशील तू, जरा आराम कर बरं. उद्या पुन्हा पूजा आहे, परत धावपळ करायची आहे तुला. नाही, तुम्हाला काही लागलं तर हाक मारा. आम्ही आता सगळी तयारी उद्याची बघतोय. हा, आहोत आम्ही अजून जागे. हो. उद्याची पूजा पार पडली की जानू सगळ्यांना जयंतचं सत्य सांगेल. देवा, तिच्या पाठीशी राहा, तिला यश दे. अगं मागच्या अंगणात सगळीकडे बघितलं, मी कुठेच नव्हता वहिनी. अरे सिद्धू, मी पण 4-5 घरी चौकशी केली, कुठेच नाहीये ती. मी एक काम करते, मी जरा वरती बघते. भावना, पायऱ्यांवरनं झोपून. हो हो, काळजी नका करू. अधिराज दादा, सिद्धिराज दादा, या खोलीतनं काय बघा, कसला तरी आवाज येतोय. आवाज? हो दादा बघ. हो. निलांबरी, निलांबरी, ए निलांबरी. काय ना वैताग डोक्याला. काय झालं? सगळे असे काय बघताय माझ्याकडे? नीट झोपू देत नाही. निलांबरी, ही काय वागण्याची पद्धत झाली का? सगळे शोधतायत तुला सकाळपासून. आता झोपायचं पण नाही का मी घरात? खूप डोकं दुखतंय माझं. त्या खोलीत ना सतत कोणी ना कोणी येत होतं, म्हणून म्हटलं जरा शांत झोपावं, म्हणून इथे आले. अगं बाहेरून कडी लावली होती खोलीला आणि अडकली असतीस म्हणजे तू. बाहेर तुझा मोबाईल सापडला, तो पण स्विच ऑफ. मला नाही माहिती कोणी लावली कडी बाहेरून. नीलांबरी वहिनी, अहो पण तुम्ही स्टोर रूम मध्ये कशाला झोपलात? म्हणजे आम्ही तुम्हाला खूप वेळ शोधत होतो. आम्हाला कसं कळणार तुम्ही कुठे आहात ते? कुणीतरी सवयीप्रमाणे या खोलीला कडी पण लावली बाहेरनं. पण कळलंय ना आता मी इथे येते. मग कशाला कटकट करताय? जाऊ द्या मला खाली. ऐक वहिनी, तुमचा चेहरा कसा झालाय? तुम्ही काही खाल्लं नाहीये का? हे बघा, अशा अवस्थेत उपाशी इतकं राहणं बरं नाही. म्हणजे तुम्ही आपली गोड बातमी सांगितली सगळ्यांना? तुम्ही या मुलाला स्वीकारायला तयार झालात? हो, दादा बोलला मला आणि तुम्हाला मनापासून अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. शेवटी आलात ना लाईनवर. हे बाळ या जगात आलं की कोणीच माझ्या वाकड्यात जाऊ शकत नाही आणि माझ्यात काही कमी आहे असं कोणीही काहीही दाखवून देणार नाही. या घरावर फक्त आणि फक्त मीच राज्य करणार. गप्पा बस निलांबरी, तू सापडत नव्हतीस म्हणून तू प्रेग्नेंट आहेस म्हणून मी सिद्धूला सांगितलं. आणि याचा अर्थ हा नाही की बाळाचा मी स्वीकार करणार आहे. छान, हा माणूस बाळ स्वीकारणार नाही म्हणजे जगाला माझं प्रेग्नंट असणं कळणार
आणि माझ्या बाळाला बापाचं नावही नाही कळणार. सगळीकडे मी कशी बदलेली बाई याच्या चर्चा होणार. काय उपयोग या बाळाला जन्म देण्याचा? कुठल्या तोंडाने समाजात वावरू मी? खाली चल निलांबरी, सगळे काळजी करतायत तुझी, आपण नंतर बोलू. चल. काय झालं जानू? उद्याच्या कार्यक्रमाचं टेन्शन आलंय का तुला? नाही, आता मला कसलंही टेन्शन नाहीये. रादर उद्याच्या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट बघतेय, कारण उद्या सगळ्याच गोष्टींचा सोक्षमोक्ष लागणार आहे. म्हणजे असं नक्की काय करणार आहेस तू? म्हणजे उद्या एकदा घराची वास्तुशांतीची पूजा झाली की मी तुझं सगळं सत्य घरच्यांना सांगणार आहे. तू किती नीच, किती विकृत आहेस हे सगळं माझ्या घरच्यांना कळणार आहे. तू मला आता थांबवायचा कितीही प्रयत्न केलास ना, तरी मी आता गप्प बसणार नाही. कळतंय? तुझ्या पोकळ धमक्या, माझ्या घरच्यांना वेठीस धरणं, हे आता काहीही अडवू शकत नाही मला. जानू प्लीज माझ्या अंगाला हात सुद्धा लावायचा नाही. ओके ओके जानू, पण तू प्लीज शांतपणे विचार कर. जानू, जस्ट थिंक अबाउट दिस. इतक्या वर्षांनी तुझ्या आई बाबांचं स्वप्न पूर्ण झालंय. हे घर त्यांचं झालंय आता. उद्याचा दिवस त्यांच्यासाठी किती आनंदाचा असणार आहे. आणि जानू, तू त्याच दिवशी त्यांना सगळं सांगून आयुष्यभराचं दुःख देणार आहेस का? ए जयंत, ऐक ना, उगाच ना तुला माझ्या घरच्यांची काळजी वाटतेय हे असं प्लीज दाखवू नकोस. हा, मला माहितीये ना तुला आता काय फील होतंय ते. उद्या तुझं सगळं सत्य जेव्हा घरच्यांना कळेल तेव्हा तुझं काय होईल याचाच विचार करतोयस ना तू? नो जानू, तू कोणाला काही सांग किंवा नको सांगूस, मला त्याने काही फरक पडत नाही. पण यस, तू एक गोष्ट लक्षात ठेव. तू कायम माझी होतीस, आहेस आणि माझीच राहणार आहेस. आणि हे सत्य कधीच बदलू शकणार नाही. जयंत, मी तुझ्या या धमक्यांना अजिबात घाबरत नाही. तुला काय करायचंय ते कर रे, पण तू मला थांबवू शकत नाहीस. कळलं? जानू, तू मला घाबर असं मी म्हणतच नाही. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव. तू माझ्यापासून कितीही सुटण्याचा प्रयत्न कर, माझा विळखा तुझ्या भोवती इतका घट्ट आहे की त्यातून तुझी सुटका होणं अशक्य आहे. आणि तू उद्या कोणाला काहीही सांग, त्याचे परिणाम फक्त तुलाच नाही तर तुझ्या घरच्यांनाही भोगावे लागतील. ठीक आहे, बघूयात आपण कोणाला काय आणि किती परिणाम भोगावे लागतील ते. ऑल द बेस्ट मिस्टर जयंत कानिटकर. यांनी सिद्धू भावनाला सगळं सांगितलंय. लवकरच घरात सगळ्यांना कळेल. मग सगळ्यांच्या प्रश्नांना मला एकटीला सामोरं जावं लागेल. नाही, हे जर मला साथ देणार नसतील तर मलाही काहीतरी निर्णय घ्यावा लागेल.